प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या समवेत उद्योजक सन्माननीय विक्रम नलवडे तसेच थोरात इंडस्ट्रीचे मॅनेजर सन्माननीय सतीश जाधव यांचंही या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष स्वागत. पनुष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, संस्थेचे संचालक सन्माननीय M.A. पाटील सर, संस्थेचे संचालक सन्माननीय जयंत कदम नाना, प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय A. सावंत सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंके सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य UB गायकवाड सर, MCVC विभागाच्या उपप्राचार्य UB पाटील मॅडम, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका UB पाटील मॅडम, पर्यवेक्षक RP कदम सर, HG दडस सर, महाविद्यालय प्रोफेशनल विभागाचे प्रमुख अतुल गावडे सर, डॉक्टर रवींद्र येवले सर, बाल विकास व बाल संस्कार मंदिराच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, या सर्व मान्यवरांचे समारंभस्थळी आगमन होत आहे. सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. उपस्थित पालका यांना विनंती त्यांनी ध्वजारोहण करावे. किती अभूतपूर्व आहे. ह्या नावातच केवढे आव्हान, केवढा अभिमान आणि केवढी भावना भरलेली आहे. इतिहास रंगला तुझाच पानोपान, तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशान, काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान, पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्तान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. कामगार आहे मी तळपती तलवार आहे असे आत्मविश्वासाने सांगत कामगारांच्या भावना कवी नारायण सुर्वे यांनी कवितांच्या माध्यमातून मांडल्या. ज्या वर्गाच्या कष्टावर आपण आनंदाने जगतो तो वर्ग म्हणजे कामगार वर्ग. तर कामगारांच्या जगण्यासाठीच्या संघर्षाची जाणीव समाजाला असावी, त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला असावी, म्हणून हा दिन आपण कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो. प्रमुख पाहुणे उद्योजक सन्माननीय लक्ष्मणराव थोरात आबा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं आहे. राष्ट्रध्वज को सलामी दोगे, सलामी अप. यानंतर ध्वजगीत सादर होईल. विजयी विश्व तिरंगा
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणून हिनं देणं, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमा. यानंतर महाराष्ट्र गीत सादर होईल. गीत सादर करतायत संगीत शिक्षक प्रकाश पवार सर. भीतीन आवा तुझी मुळी गडगडणाऱ्या आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छाया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे सप्तरात्री तू महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. संविधान उद्देशिका के लिए तैयार होंगे? तैयार हो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. आज आपण महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संपन्न करतोय. त्याचप्रमाणे पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या या भव्य प्रांगणामध्ये आपण विविध शाखांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं हा महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि आपला शालेय कार्यक्रम म्हणजे निकाल या शैक्षणिक वर्षाचा सन 2023-24चा वार्षिक निकाल या ठिकाणी संपन्न करतोय. अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पलूस तालुक्यामधील प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री लक्ष्मणराव थोरात
हे आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांची मुलंही आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थी आहेत. अनेक सामाजिक कामामधून त्यांचा या परिसरामध्ये ठसा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या आणि या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्माननीय उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, त्याचबरोबर संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय धोंडराम शिंदे सर आणि त्याचबरोबर संस्थेचे सदस्य श्री जयंत कदम, टेक्निकल विभाग प्रमुख एम.ए. पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, MCC विभागाच्या उपप्राचार्या, ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या, 5 ते 10 विभागाच्या उपमुख्याध्यापिका, सर्व सुपरवायझर्स, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शाखामधील शिक्षक बंधू भगिनी, बाल विकास विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, त्याचबरोबर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, या विद्यार्थ्यांचे जे आपल्या विद्यार्थ्याचा निकाल आहे आणि त्याला शाबासकीची थाप देण्यासाठी परिसरातून आलेले सर्व पालक वर्ग, सर्व उपस्थित पालक बंधू भगिनी, या सर्वांचं मी या प्रशालेचा प्रमुख या नात्यानं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन मराठी जनतेच्या आयुष्यातील परमभाग्याचा आणि हर्षाचा दिवस आहे. 1 मे 1960 साली याच दिवशी भारताच्या इतिहासात आणि नकाशात मुंबई ही राजधानी असलेले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. 105 हुतात्मे आणि अनेकांच्या परिश्रमातून संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. तसेच आज जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीच्या शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि तळहातावर तरलेली आहे. अशा मोजक्या शब्दात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांचं मोल आपल्याला सांगितलेलं आहे. विविध वस्तूंची निर्मिती, राष्ट्राची संपत्ती, प्रगती, राष्ट्र उभारण्यासाठी कामगारांचे योगदान हे अतिशय मोलाचे आहे. 1 मे हा सन्माननीय दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. संयुक्त कार्यक्रम आपण आपल्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीनं आपण या ठिकाणी साजरा करतोय. मी पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथींचं, त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री माननीय लक्ष्मणरावजी थोरात साहेब, त्याचबरोबर अध्यक्षा माई आणि सर्व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व विभागाचे प्रतिनिधी, मुख्य, या सर्वांचं मनपूर्वक या प्रांगणामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा काहींनी शैक्षणिक सत्रामध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे आणि ते पुढील वर्गामध्ये जाणार आहेत. आपल्याकडे आज 5 ते 11 पर्यंतचा निकाल आहे 10वी सोडून. तर या सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना मी पुढील वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांच्या पालकांना शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहु असं सुंदर संपन्न आजच्या 1 मे महाराष्ट्र दिन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री लक्ष्मणराव शिवाजीराव थोरात तथा आबा, यांचं मूळ गाव सावंतपूर आहे. ज्येष्ठ उद्योजक आहेत. यांचं शिक्षण ITI, संपूर्ण शिक्षण त्यांचं सातारा येथे झालेलं आहे. आपल्या पलूस MIDC मध्ये MSEB ऑफिस जवळ थोरात एंटरप्राइजेस या नावाने त्यांचा फाउंड्री उद्योग आहे. सुरुवातीला केवळ 3 लेथ मशीनवर सन 2003 साली सुरू झालेल्या त्यांच्या या कारखान्यात आज 50 कामगार आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखंच आहे. निव्वळ 3 लेथ मशीनवर काम सुरू करून आज त्यांच्याकडे जवळजवळ 50 कामगार आहेत आणि त्यांच्या फाउंड्रीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे.
म्हणजे हे खरोखर त्यांचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. गेल्या 2 वर्षांपासून सावंतपूर किर्लोस्करवाडी रोडवरती थोरात पेट्रोल पंप देखील त्यांनी सुरू केलेला आहे. थोरात आबा यांचा मुलगा कैलासवासी उपेंद्र लक्ष्मण थोरात जो आपलाच माजी विद्यार्थी होता, त्याचे 12 वर्षापूर्वी दुर्दैवाने अपघाती निधन झालेले आहे. आणि आभाळा एवढे दुःख पचवून सुद्धा, आपल्या या मुलाचं दुःख पचवून सुद्धा आबांनी मुलाच्या स्मरणार्थ कैलासवासी उपेंद्र, त्याला आपण गोपा म्हणत असायचो बघा, किंवा मित्रमंडळी सगळी त्याचे गोप्या म्हणत असायचे, या मुलाच्या स्मरणार्थ लक्ष्मण थोरात कला क्रीडा व सांस्कृतिक मंच सावंतपूर या संस्थेची स्थापना केली आहे. आणि या मंचामार्फत सामाजिक आणि शैक्षणिक कार्य क्षेत्रात अनेक विधायक उपक्रम राबवलेले आहेत आणि हे उपक्रम अजूनही सुरू आहेत. मला वाटतं जवळजवळ 12 वर्ष झाली हे उपक्रम, 12 वर्ष झाली अविरतपणे हे उपक्रम चालू आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि त्यानुसार या उक्तीनुसार ते रक्तदानाचं सुद्धा शिबिर यामध्ये घेत असतात. प्रतिवर्षी रक्तदान शिबिर भरवतात. रक्तदान शिबिरात सुद्धा 12 वर्ष पूर्ण झालेले एक तप लोटलेला आहे आणि हे अविरतपणे असंच चालू आहे आणि अखंड पुढेही चालू राहील. त्याचबरोबर या मंचामार्फत गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना, माणसांना मोफत रक्त दिलं जातं. गोंदवले येथील गोशाळेमध्ये, गोंदवलेला कधी गेला असाल तर तिथं गोशाळा आहे, पाहिलेत का बघा विद्यार्थ्यांनो? नसेल तर आता सुट्टीमध्ये गेलात तरी बघून या. गोंदवले इथल्या गोशाळेमध्ये कैलासवासी उपेंद्र थोरात मंचातर्फे प्रतिवर्षी गेल्या 12 वर्षांपासून गायींसाठी चारा पाठवला जातो. किती छान उपक्रम आहे बघा. 4-5 दिवसांपूर्वीच 26 एप्रिलला चाऱ्याच्या 2 गाड्या गोंदवलेला रवाना झालेल्या आहेत. सगळ्यांचा चारा त्यांनी या मंचातर्फे पाठवलेला आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार त्यांचं अभिनंदन करायचं. पलूस रामापूर या गावांच्या यात्रेच्या वेळी सुद्धा, यात्रेच्या दिवशी सुद्धा आबांच्या मार्फत महाप्रसादाचं वाटप केलं जातं. विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक योजना राबवलेली आहे. म्हणजे सगळ्यांचा विचार केलेला आहे. अगदी म्हणजे विद्यार्थ्यांपासून गरीब माणसांपासून मुक्या जनावरांपर्यंत सगळ्यांचा विचार करून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी काम करण्याची खूप उत्तुंग भरारी घेतलेली आहे. दत्तक योजना राबवली आहे विद्यार्थ्यांसाठी आणि अशा मुलांच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी ते घेतात. किती विशेष आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी वही वाटप केले जाते. त्याचबरोबर आजच्या या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर त्यांचे काही सहकारी मित्र सुद्धा आलेले आहेत. मोर्या फूड्सचे उद्योजक श्री विक्रम नलवडे, थोरात इंडस्ट्रीचे मॅनेजर श्री सतीश जाधव हेही आपल्याला आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा प्रशालेतर्फे, संस्थेतर्फे हार्दिक स्वागत. असे अनेक स्तुत्य उपक्रम आजच्या या प्रमुख पाहुण्यांनी राबवलेले आहेत. अनेक उपक्रम असे सांगता येतील, असे अनेक स्तुत्य उपक्रम आजच्या आपल्या या प्रमुख पाहुण्यांनी राबवलेले आहेत. या सर्व उपक्रमांबाबत प्रमुख अतिथींचे संस्थेमार्फत, प्रशालेमार्फत अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. विंदा करंदीकरांच्या देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत या कवितेची प्रचिती आबांच्या कार्यातून आल्याशिवाय राहत नाही. संत तुकारामांचं एक वचन आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदासे विचार वैच करी. थोरात आबा त्यांच्या मासिक उत्पन्नातील बहुतांश वाटा आता गरजूंसाठी, समाज कार्यासाठीच खर्च करीत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. माणसाच्या जगण्याची लांबी महत्वाची नसून त्याचा परीघ महत्वाचा असतो. आपण किती गरजूंना हात देतो, किती लोकांच्या डोळ्यातून अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतो. माननीय विक्रम नलवडे यांचा बोके देऊन सत्कार पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडराम शिंदे यांना यांच्या हस्ते या ठिकाणी मॅनेजर सन्माननीय सतीश जाधव यांचा सत्कार आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय M.A. पाटील सर यांनी करावा ही विनंती. बोके देऊन हा सत्कार होतोय. यानंतर पर्यवेक्षक S.G. दळस सर, तसेच संस्थेचे संचालक M.A. पाटील सर, संस्थेचे संचालक सन्माननीय जयंत कदम नाना, तसेच प्रशालेतील सर्व विभागाकडील पदाधिकारी या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. माझा देश माझा देश छान छान गणाचा, गुणवान माणसाचा, धनवान मनाचा, माणुसकीची उदंड रास.
शालेय जीवनात सध्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील NMMS ही 48,000 रुपये NMMS राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळणार आहे. NMMS राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत निवड झाल्याबद्दल हर्षदाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही हिमाची धार झाली की दगडाला सुद्धा छेद देते, झेप घेणाऱ्याला दिशाही शरण येतात हेच तिने दाखवून दिले आहे. चंदनाथ निवास पवार, कुमार सौरभ सूर्यकांत जाधव, कुमार आर्यन तानाजी देशमुख, कुमार पवन श्रीकांत पाटील या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे. माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ. त्याच्या जोडीला कष्टातील सातत्य असले की कोणतेही साध्य अशक्य नसते. लोक बोलायचं काम करतात, आपण आपलं काम बोलकं करावं. चढते हजारो मैलांच्या प्रवासाला पहिले पाऊल टाकले माणूस नाही. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. जीवनाचा खरा आनंद लढण्यात आहे, रडण्यात नव्हे. मराठा समाजातील हे 12 विद्यार्थी NMMS परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना सारथीकडून छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 9,500 रुपये प्रमाणे पुढील 4 वर्षात 38,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. शाळेच्या वतीनं त्यांचं कौतुक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बुके देऊन त्यांचा सत्कार होतोय. जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर 2 गुणा हा जुना मंत्र झाला. मरण्यापूर्वी करा हा नवा मंत्र. आधी कष्ट मत आमुच्या मनात आहे. ज्ञानियाचा डोळा अक्षरे लाभला, प्रकाश दिसला अंधारात. आपण शिकावे, लोका शिकवावे, शहाणे करावे सारे लोक. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने. लेखणी ज्याप्रमाणे व्यक्त करते, गदिमांची लेखणी मातृहृदयाचे उद्गार व्यक्त करते. धन्य कुस आईची, धन्य कान लोचने, कृतार्थ जन्म जाहला. इथून दृष्ट काढते, निमिषे एक थांबतो. अशाच भावना आपल्या मुलाच्या निकालानंतर प्रत्येक आईच्या असाव्यात. मित्रांनो, खरं तर बोलायचा विषय घ्यायचाच नव्हता, पण आता ही मोठी संधी या विषयाने मी बोलतोय. आज कामगार दिन, महाराष्ट्र दिन, या दोन्ही दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आबांचं कौतुक आता बरंच ऐकलं आम्ही. काय बेसिकली आयुष्य जगत असताना माणूस यशस्वी होतो. यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आपण असं मानतो तर जो भरपूर पैसा कमवतोय त्यालाच आपण यशस्वी मानतो. पण पैसा आल्यानंतर समाजासाठी त्या पैशाचा वापर आपल्याला जर करता आला तर ते खरं आयुष्य यशस्वी आपण मानू. तर आज आबा एका व्यावसायिक याच्यावरती सक्सेस झाले, पण आलेला पैसा गेलेला मुलगा असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याची एक उमेद ठेवून गेली 12 वर्ष झाला आम्ही रक्तदान शिबिर घेतोय. आणि कुणालाही फक्त फोनवरती रक्त उपलब्ध करून देतोय. मित्रांनो, रक्ताची गरज खरंच नाही. ऍक्सिडेंटच्या काळात ज्याला गरज पडलेली आहे त्याला ते एक रक्ताची बाटली म्हणजे किती मोठं महत्व असतं हे त्या प्रसंग आल्यानंतर माणसाला कळतं. हजारो लोकांना म्हणतोय मी, आम्ही फक्त एक व्यवस्था करतोय. बाकी रक्तदातेच रक्त देतात, आम्ही फक्त ती व्यवस्था करतोय. काय होतंय, रक्त देताना एखादं कार्ड लिहायला लागतं, त्याखेरीज रक्तपेढी रक्त देत नाही, पण आम्ही फक्त फोनवरती रक्त उपलब्ध करून देतो. आपण ह्या कार्यक्रमात आता अगदी थोडक्यात तुम्ही सांगता घेताय, कारण एका दिदीला आता चक्कर आली, इथे एक चक्कर आली. उन्हात बसलेत, शिक्षक लोक सगळी सावलीत बसलेत आणि विद्यार्थी मात्र उन्हात आहेत. त्याची काळजी घेऊनच आपण कार्यक्रम संपवायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी संवाद साधताना एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगायची आहे की कामगार दिन जर साजरा होतोय तर कामगारांना काम देणारे मालक लोक तयार व्हावेत, उद्योजक तयार व्हावेत. पलूस नगरीत आपल्या 100 वर्षापूर्वी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी, ज्या विद्यालयाचं नावच आपलं लक्ष्मणराव किर्लोस्कर, त्यांनी 100 वर्षापूर्वी व्यवसायाचं एक रोपटं लावलं असेल. आज प्रचंड मोठं त्याचं वटवृक्ष झालेलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यात उद्योजक मी बनू शकतो का, किंवा मला आयुष्यात काय बनायचं आहे, तर मी उद्योजक बनेन. आता इथं समजा 500 विद्यार्थी असतील, त्यातली 50 विद्यार्थी जरी उद्योजक झाले तर बाकीच्या 950 लोकांना ते काम देऊ शकते.
मित्रांनो, कामगार होणं हा विषय नाही, तर उद्योजक होण्यासाठी आणि शिक्षण फक्त पुस्तकी न राहता सर, आपल्या इथं एवढे व्यवसाय आहेत की खरंच वर्ग टू वर्ग त्या व्यवसायांना व्हिजिट व्हावी, शिक्षण पुस्तकाबरोबर व्यवहारिक ज्ञान देता यावं, अशा दृष्टिकोनातून खरं तुम्ही पण काय वेगळं पण अभ्यासात किंवा ह्याच्यात आणावं असे आम्ही रिक्वेस्ट तुम्हाला करतो. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात आपण काय बनायचं याच्याबाबत तुम्ही स्वतः पण आज निकाल घेताय, आनंदाने घरी जाताय, पेढे वाटताय, पण हा शाळेचा निकाल म्हणजे आयुष्याचा निकाल नाही. मित्रांनो, आयुष्यात काय व्हायचं, कुणाला UPSC MPSC कलेक्टर व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, कुणाला उद्योजक व्हायचंय, काय व्हायचंय हे तुम्ही ठरवण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही ठरवलं की मला समजा कलेक्टरच व्हायचा आहे, IAS व्हायचा आहे, तर त्याच्यासाठीची तयारी आत्तापासूनच तुम्ही केली पाहिजे. त्याच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम, त्याच्यासाठी लागणारा अभ्यास, मग त्याच्यासाठी लागणारा आपल्या इथं कोण कलेक्टर झाले त्याची जाऊन मुलाखत घेणं, त्याची माहिती घेणं, हे तुम्ही विद्यार्थी दशेतच करू शकताय. आताच तुम्ही तुमच्या मनावर ठसवू शकताय की मला आयुष्यात काय व्हायचं आहे. सर, 100 वर्षाचा उद्योगाचा वारसा आपल्याकडे आहे. खरं तर आपल्या इथं जास्तीत जास्त पलूस नगरीतले विद्यार्थी व्यावसायिक व्हावे, यासाठी तुम्ही पण एक वेगळ्या धर्तीवर काय कसं अभ्यासात हे करता येईल ते तुम्ही पण करावं अशी आमची रिक्वेस्ट. मित्रांनो, आता इथे जे शिक्षक लोक आहेत, एवढा मोठा शिक्षक वर्ग आहे, आम्ही 19 जूनला दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो. सर, 19 जूनला तुमच्या शाळेचा सहभाग आमच्या रक्तदानात चांगला व्हावा. सर्व शिक्षक लोकांना मी रिक्वेस्ट करेन की रक्त आम्ही लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, शिक्षक लोकांचा 19 जूनला संग्राम हॉलला आमचं जे रक्तदान शिबिर असते त्यात तुमचा सर्वांचा मोठं योगदान राहू दे, कारण जास्तीत जास्त लोकांना आम्हाला रक्त देता येईल. आणि ह्या तुमच्या विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थी माझ्याकडं निलेश यादव नावाचे शिक्षक आहेत तुमच्याकडे. अगदी 11वी पासून शिक्षण करत म्हणजे इथं शिकायचं आणि परत नोकरीला यायचं, तुम्ही पण त्यांना वेळ देत होता, ऍडजस्ट करत होता. तर आज इथं निलेश यादव हे शिक्षक आहेत बघा, अगदी नोकरी करत त्यांनी पूर्ण शिक्षण MA पूर्ण कंप्लीट केलेला. जर इच्छाशक्ती असेल तर माणूस परिस्थितीवरती मात करू शकतो. तुम्ही पण इच्छाशक्तीनं आपल्या आयुष्यात काय करायचं, आपल्या आयुष्यात गोल काय आहे हे तुम्ही आत्ताच तुमच्या मनावर ठासून घ्या. आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्याकडनं, थोरात युवा मंचकडनं अगदी मनापासून तुमचं अभिनंदन करतो व पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. सर, 2 मिनिटं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या मंचाचा पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कोणा विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. महाराष्ट्र दिन व कामगार दिन आपण आपल्या प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीयुत लक्ष्मणराव थोरातजी यासाठी उपस्थित राहिले, याबद्दल मी प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर माई आशाताई पाटील यांचेही आभार. संस्थेचे सचिव श्री धोंडराम शिंदे अण्णा यांचेही आभार. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत नाना कदम, तसेच MA पाटील सर संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत A सावंत सर, सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत साळुंके सर, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच संगीत शिक्षक श्रीयुत पवार सर व त्यांचे सहकारी विद्यार्थिनी व पालक वर्ग यांचे हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रमुख पाहुणे उसळी होईल. निकालाचं वाचन